नमस्कार. माझं नाव योगिता हरणे. मी आकाशिक रेकॉर्ड रीडर आहे. माझ्या Instagram हँडलचं नाव आहे विस्पर्स ऑफ माइंड्स बाय योगिता. मी जसं म्हटलं आकाशिक रेकॉर्ड रीडर, तर ही नवीन मोडॅलिटी आहे. याबद्दलच मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. तर जसं नाव आहे आकाशिक, तर नेमकं काय आहे ही मोडॅलिटी किंवा यात काय होतं? तर नावाप्रमाणेच आपण जसं म्हणतो ना, की आपल्या कर्माचा लेखाजोखा चित्रगुप्तांकडे आहे किंवा चित्रगुप्त आपल्या पाप पुण्याचा हिशोब ठेवतात. तर तसंच आहे खरं तर. आपली जी कर्म असतात, जी पाप पुण्य असतात, ही कुठेतरी एका वहीत नोंद करून ठेवलेली असतात आणि हे रेकॉर्ड्स 5th डिमेन्शन मध्ये म्हणजे आकाशात ठेवलेले असतात. मग आता हे आकाशात ठेवले असतात तर नेमकं काय करतो आपण किंवा ते काय करायचे, त्याचा काय उपयोग आहे? तर हे जे रेकॉर्ड्स आहेत हे आपल्याला आत्ताच्या आयुष्यात मदत करत असतात. तुमचं भोग काय आहेत किंवा तुम्हाला काय मिळणार आहे नेमकं हे ठरवायला. तर आता हे कसे बघता येतात किंवा ते एक्सेस कसे होतात? तर बरेचदा वेगवेगळ्या प्रेयर्स असतात, ओपनिंग प्रेयर्स असतात, क्लोजिंग प्रेयर्स असतात, काही परमिशन्स असतात, मेडिटेशन्स असतात. तर या सगळ्याने हे रेकॉर्ड एक्सेस केले जातात. आता आपण रेकॉर्ड एक्सेस करतो म्हणजे नेमकं काय करतो? फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्याच्या आयुष्यात खूप त्रास असेल किंवा लग्न ठरत नसेल, तर यासाठी नेमकं काय केलं जातं? तर आपण त्याचे मागचे जन्म बघतो, मागचे जन्म एक्सेस करतो. मागच्या जन्मात त्याचं लग्न न होण्यासाठी काय कारण आहे ते बघतो आणि ते कारण आपण चित्रगुप्तांना रिक्वेस्ट करून किंवा त्यांच्या बरोबर चेक करून ते कारण आपल्याला बदलता येणार आहे का किंवा ते कर्म बदलता येणार आहे का, रिराईट करता येईल का किंवा त्याला काही हिलिंग देता येईल का हे बघतो. आता इथे एक केस मी सांगेन माझ्या एका क्लायंटची. आता जसं मी एक्झाम्पल दिलं तसंच त्याचं लग्न ठरत नव्हतं म्हणून आपण त्यांचे पास्ट रेकॉर्ड्स चेक केले की ह्या व्यक्तीने कुणाला तरी शपथ दिलेली लग्न न करण्याबाबत, म्हणजे मी कधी लग्नच करणार नाही, आणि ती शपथ याही जन्मात कॅरी फॉरवर्ड झाली आणि याही जन्मात त्या व्यक्तीचं लग्नच जमेना. मग ज्या वेळेस त्यांचे रेकॉर्ड एक्सेस केले, हे सगळं कळलं, त्यावेळेस आपल्याला रेकॉर्ड चेंज करणं, रेकॉर्ड रिराईट करण्याचाही ऑप्शन आला तिथे. आपण त्यांचे रेकॉर्ड रिराईट केले आणि साधारण महिन्याभरानंतर त्यांना आधी एका स्थळाकडून नकार आलेला, त्याच स्थळाकडून होकार आला, त्यांचं लग्नही झालं. तर असे रेकॉर्ड्स चेंज केल्याचे वेगवेगळे आणि छान फायदे असतात. आता आपल्याला सगळेच रेकॉर्ड्स चेंज करता येतात का? तर नाही. काही कर्म अशी असतात तुमची जी तुम्हाला तुमचे भोगूनच पूर्ण करायचे आहे. मग या केसेसमध्ये आपण काय करतो? तर आपल्याला इथे रेकॉर्डला हिलिंग देता येतं. मग आता यासाठी हिलिंग कुठलं देतो हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. हे हिलिंग नेमकं कसलं असतं? तर इथे एक ब्लू लाईट, व्हायलेट लाईट हिलिंग आपण देऊ शकतो किंवा इथे रेकी हिलिंग दिलं जातं. मग ते नेमकं कसं दिलं जातं? तर काही इथेही परत प्रेयर्स असतात वेगवेगळ्या. रेकीला कॉल करावा लागतो आणि त्या स्पेसिफिक कर्माला आपण 3 दिवस कंटिन्युअस रेकी हिलिंग देतो, ज्यामुळे तुमचा त्रास म्हणा किंवा तुमचे भोग बऱ्यापैकी कमी होतात. आता इथे प्रत्येक कर्माला जसं मी म्हटलं तसं प्रत्येक कर्म बदलता येतच किंवा प्रत्येक कर्माला हिलिंग देता येतच असं नाही. काही कर्म अशी असतात तुमची जी तुम्हाला आता भोगून पूर्ण करायची असतात. तर अशा वेळेस वेगवेगळ्या हिलिंग मोडॅलिटीज ज्या मी वापरते तर त्याही आपण बघता येतात किंवा त्यांचेही ऑप्शन्स आपण आकाशिक मध्ये चेक करतो की त्या हिलिंग मोडॅलिटीज तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत का. आता आकाशिक जे आपण म्हणतो तर याच्यासाठी तुम्हाला उपस्थित असायची गरज असते का? तर अजिबातच नाही. मी ज्यावेळेस आकाशिक रेकॉर्ड्स एक्सेस करते त्यावेळेस तुमचं नाव लागतं आपल्याला, जन्मतारीख लागते आणि 3 प्रश्न लागतात. मग हे 3 प्रश्न तुमच्या आयुष्यातले कुठलेही 3 असतील, फायनान्स असेल, रिलेशनशिप असेल, करिअर असेल, असे कुठलेही 3 प्रश्न.
हे 3 प्रश्न आपण एक्सेस करतो. त्याचं जे काही उत्तर येईल, जे काही रीडिंग येईल ते तुम्हाला मी शेअर करते. आता हीलिंग मोडालिटीज मी ज्या म्हणते तर कुठल्या आहेत, तर इथे EFT आहे, होपोनोपोनो आहे, किंवा मी स्वतः जे करते रेकी हीलिंग आहे, मी स्वतः रेकी हीलिंग देते. कॅन्डल स्पेल आहेत. मग यात काय केलं जातं कॅन्डल स्पेल मध्ये, तर आपण मेणबत्त्या असतात, वेगवेगळ्या रंगाच्या मेणबत्त्या आहेत, हर्ब्स आहेत, ऑइल्स आहेत. तर हे सगळं वापरून आपल्याला जी गोष्ट हवी आहे किंवा आपल्याला जी गरज आहे ते इंटेन्शन आपण युनिव्हर्स मध्ये पाठवतो आणि युनिव्हर्स आपल्याला ती गोष्ट मिळून जायला मदत करतो. त्याला कॅन्डल स्पेल असं म्हटलं जातं. पुढचं एक आहे हुडू मॅजिक आहे. यातही आपण वेगवेगळ्या देवतांसोबत काम करतो. इथेही परत तसंच आहे. तुम्हाला जी गरज आहे, ज्या गोष्टी हव्या आहेत, तर ते आपण इंटेन्शन युनिव्हर्स मध्ये पाठवतो या देवतांमार्फत आणि ते आपल्याला मदत करतात. आता आकाशिक केल्या लगेचच तुम्हाला इफेक्ट जाणवतो का, तर जनरली 1 ते 1.5 महिन्यात तुम्हाला गोष्टी बदलायला सुरुवात होते. त्या गोष्टी तशा घडायला लागतात. प्रत्येक वेळेस मी जसं म्हटलं तसं हीलिंग म्हणा किंवा कर्म बदलणं पॉसिबल नसतं, पण जिथे जिथे आपण हे केले आहेत, ज्या ज्या लोकांनी माझ्याकडून आकाशिक करवून घेतले आहेत, कर्म बदलून घेतले आहेत, त्यांना खूप छान इफेक्ट्स मिळालेत. एक रिसेंट केस होती माझ्याकडे. त्या क्लायंटच्या सासूबाई त्यांना फार त्रास द्यायच्या, म्हणजे बोलायच्याच नाहीत किंवा नीट वागत नव्हत्या, असं सगळं. ज्यावेळेस त्यांचे रेकॉर्ड्स चेक केले त्यावेळेस आपल्याला ते रेकॉर्ड चेंज करायचा ऑप्शन आला. त्यांचे रेकॉर्ड्स चेंज केले आणि एक साधारण 7 ते 8 महिन्यांनी मला त्यांचा मेसेज आला की मॅडम, आपण जे रेकॉर्ड चेंज केले त्याचा खूप छान फायदा होतोय मला. आधी असं होतं की मी गावी जायलाही खूप टाळाटाळ करायचे, पण आता असं झालं की मी खूप छान मनाने गावी गेले, राहिले. माझ्या सासूबाईंनी माझ्या सगळ्या आवडीच्या वस्तू करून मला खायला घातल्या आणि मलाही खूप भरून आलं, मला खूप आनंद झाला आणि मी त्यांना हिऱ्याचे कानातले गिफ्ट केले. तर हे असेही बदल आयुष्यात घडतात. त्यामुळे नक्कीच मला वाटतं ज्यांना काही त्रास असतील त्यांनी आकाशिक रेकॉर्ड्स एकदा करून बघायला हरकत नाही. तुमचं आयुष्य खूप बदलतं. माझा नंबर आणि बाकीचे डिटेल्स खाली दिले आहेत. तिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आकाशिक रेकॉर्ड रीडिंगसाठी. थँक यू.